जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर आता जे राहिलेल्या पदांचे जे निकाल होते हे साईडवर उपलब्ध होणे सुरू झाले आहे। जिल्हा परिषद भरती यासाठी अर्ज केला असेल तर तुम्ही सुद्धा रिझल्ट लागलेले तुम्ही चेक करू शकता। आणि जे ग्रामसेवक जे पेपर आहे हे कधी असणार आहे या संदर्भात सुद्धा एक अपडेट आलेली आहे, ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा अशा प्रकारे रिझल्टच्या ज्या PDF आहे ह्या साईडवर उपलब्ध होणे सुरू झालेले आहेत। तर ही जी PDF आहे ही औरंगाबाद जिल्हा परिषद भरती यांच्याकडून उपलब्ध करून दिलेली आहे आणि जी पोस्ट आहे ही आहे सर्वेअर या पदाची, ही यादी देण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही चेक करू शकता तुमचा रोल नंबर, त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर इथे तुमची त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचे नाव आणि तुम्हाला जे मार्क्स मिळाले आहे ते मार्क्स आणि टोटल मार्क्स सुद्धा इथे नमूद केले आहे की किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहेत। त्यानंतर तुमचं हायर एज्युकेशन। तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तुमचे नाव चेक करू शकता। जर तुम्ही औरंगाबाद या विभागासाठी सर्वेअर या पदासाठी जर अर्ज केला असेल तर तुम्ही यामध्ये चेक करू शकता। तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना टोटलमध्ये 90 मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांची नावे या लिस्टमध्ये आहे, म्हणजे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे, परंतु ही फायनल सिलेक्शन लिस्ट नाही आहे। आणि यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट येणार आहे ती जेवढ्या जागा असेल त्याच्या ॲव्हरेजनुसार ती लिस्ट येणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना 90 मार्क्स आहे म्हणजे ते सिलेक्ट झालेले आहे असं नाही आहे। जोपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची अपडेट येत नाही तोपर्यंत सिलेक्शन झालेलं असं आपण म्हणू शकत नाही। तर ज्या विद्यार्थ्यांना 90 मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव देण्यात आलेले आहे। तर बघा जे ग्रामसेवक या पदासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, तर या पदाचे अजूनपर्यंत जे पेपर आहे हे झालेले नाही आहे। तर या पदांचे पेपर कधी होणार, तर या पदांचे पेपर जे आहे ते 4 जून नंतर परीक्षा घेतल्या जाणार आहे। म्हणजे जे इलेक्शनचा जो पिरियड आहे हा संपल्यानंतर ग्रामसेवक या पदाचे जे हॉल तिकीट आहे हे साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याप्रकारे एक नोटिफिकेशनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि नंतर तुमचे जे एक्झाम आहे ह्या होणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी ग्रामसेवक या पदासाठी अर्ज केला असेल त्यांची एक्झाम होणार आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये की एक्झाम होणार नाही आहे। अशा भरपूर ठिकाणी अपडेट येत आहे की एक्झाम होणार नाही, असं होणार नाही आहे, एक्झाम तुमची होणार आहे। फक्त एक्झाम ही आहे ती 4 जून नंतर होणार आहे। तर झेडपीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।